हालेलुया. प्रेज लॉर्ड चर्च. प्रभूला धन्यवाद असो त्या ठिकाणी आपण त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत, त्याच्या अभिषेकामध्ये आहोत आणि त्याचं वचन सांगतो का ज्या ठिकाणी दोघं आणि तीन आहे तिथं देव उपस्थित आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ आपण. आपला बायबल ओपन करू. फर्स्ट शमूएल पहिले शमूएल त्याचा पहिला अध्यायापासून वाचणार आहोत का. देव जो बाप आपल्याला आज या शमूएल बाळाबद्दल परमेश्वराचा आत्मा आज शिकवू इच्छितो आणि त्याची जी आई आहे तिचं नाव जे हन्ना आहे तिच्याबद्दल परमेश्वर आज आपल्याला या ठिकाणी शिकवू इच्छितो. तर खरंच का परमेश्वर आपल्यासोबत कशा पद्धतीने आज देवजो बाप आपल्यासोबत बोलत आहे. आणि बायबल सांगतं का पहिले शमूएल त्याचा हा पहिला अध्याय पहिलं वचनापासून आपण वाचणार आहोत. शमूएलाचा जन्म इफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ एफ्राईम असे होते. त्यास दोन बायका होत्या. एकाचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्नास. मुले बाळ झाली होती पण हन्नेस काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होमबली अर्पिण्यास शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एल्काना यज्ञ करी तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रास व कन्यास वाटे देत असे. हन्नेस तो दुप्पट वाटा देई कारण तिच्यावर त्याची प्रीती असे. परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी. तेणेकरून ती उडत राहिली. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस? तू अन्न पाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्याचे खाणे-पिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा बघून डळडळ रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील. आपल्या दासीला विसरणार नाहीस. आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा. एक गर्थ मी त्या समर्पण करीन. त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही असा तिने नवस केला. परमेश्वरापुढे ती अशी करुणा भागीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. तिचे होठ हलत होते पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटले की ती दारूच्या नशेत असावी. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर निशेत राहणार? तू या आपल्या द्राक्षरसाच्या विषेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी
त्याचे नाव शमूवेल असे ठेवले. Praise the Lord. Hallelujah. आता या ठिकाणी परमेश्वर काय सांगू इच्छितो बा? काल रात्री मी वचन वाचत होतो हे आणि त्यावेळेस मला या गोष्टी पवित्र आत्म्याने काही गोष्टी मला प्रगट केल्या. या ठिकाणी शमूएल नावाचा एक परमेश्वराचा सेवक होता जो लहान मुलगा आहे आणि त्याचे जे वडील आहे त्याचे वडील हन्ना जी नाव जी पत्नी होती त्या पत्नीवर खूप त्याचं प्रेम होतं. प्रेम होतं आणि त्यानंतर बायबल सांगतं का तिला जी एक सवत होती आणि ती सवतही तिला सारखी चिडवत होती. ठीक आहे. सेकंड गोष्ट या ठिकाणी काय म्हणतो का तिचं परमेश्वराने तिचं जे गर्भ होता तो बंद केला होता खुद्द परमेश्वराने. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या व्हायच्या आहे पुढं त्यामुळे प्रभू आपल्या लाईफ मध्ये ते बंद करतो. नंबर एक गोष्ट हे लक्षात ठेव. काही गोष्टी ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये काहीतरी मोठं परमेश्वराला करायचंय म्हणून तो आज आपल्यासाठी तो बंद करून टाकतो. काहीतरी आपल्या लाईफ मध्ये बंद करून टाकतो का बाबा हा आता तुला मिळालं तर पुढचा जो ब्लेसिंग आहे तो तुला मिळणार नाही. हे लक्षात ठेवा. काही गोष्टी अशा आहे की ज्यावेळेस संकटात जावं लागतं, त्रासात जावं लागतं, परिस्थितीमध्ये जावं लागतं आणि हे अनेक लोक मग शेजारी पाजारी मग तुमच्या जाव किंवा तुमचे हे नातेवाईक प्रत्येक व्यक्ती तुम्हाला बोलतील. प्रत्येक व्यक्ती का? कारण ही योजना आहे ना कोणत्या मनुष्याची नाही, ही योजना परमेश्वराची आहे. समजतं मी का? कारण पुढे जी ब्लेसिंग आहे ती ब्लेसिंग खुद्द परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेली आहे. आणि काही वेळेस असं होतं की ज्यावेळेस तुमच्या आणि माझे दरवाजे का बंद होतात? कारण खुद्द देव आपल्यासाठी बंद करतो. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? या ठिकाणी तेच घडण्यात आलं. हन्ना जी होती ही तिला हा मुलगा होणार होता पण परमेश्वराची योजना अशी होती की नाही तर तुला जे मुलगा होईल ना त्यानंतर तो परमेश्वराला अर्पण करण्यात येईल. पण त्याच्या अगोदर तुला प्रत्येक संकटातून जावं लागेल, प्रत्येक त्रासातून जावं लागेल. विशेष म्हणजे हे का तो हन्नाचे जे हे होते मिस्टर होते तो पण म्हणत होता की मी 10 मुलांपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करतो, मी तुझ्यासाठी सगळं काय आणून देतो, तुला दुप्पट आणि 10वा भाग मी तुला देतो, माझं प्रेम तुझ्यावर आहे. पण तरीही परमेश्वराने तिचा ब्लेसिंग बंद ठेवली होती. हालेलुया. कधी कधी नवरा जे आहे पूर्ण फॅमिली जे आहे ते सगळं आपल्याला आणून देतो पण देवाची ब्लेसिंग आपल्याला मिळत नाही. समजतं मी काय म्हणतो? प्रत्येक गोष्ट समजा एखाद्या आपल्या पत्नीने म्हटलं का अहो मला ह्या गोष्टी मला हवंय तर तो 10 पटीने काय 5 पटीने आणून देतो. पण मग जी परमेश्वराची ब्लेसिंग आहे बायबल सांगतं 30 पट नाही, 60 पट नाही, 100 पट मी तुला ब्लेसिंग देईन. पण तीच ब्लेसिंग आज आपल्या लाईफ मध्ये बंद आहे. समजतं मी काय म्हणतो? त्याचं कारण काय आहे? तर परमेश्वराने पुढे तुमच्यासाठी मोठा दरवाजा खोललेला आहे. आमेन. हालेलुया. आणि या हन्नाला कळलं नाही पण हन्ना जी आहे ती तिच्या जाव जी आहे ती सारखं येऊन तिला चिडवत असत आणि म्हणत असत तू वांजू आहे आणि तुला मूल बाळ नाहीये आणि सगळं काय तुझ्याकडे आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या फॅमिलीकडे गेले तर ते काय म्हणतात अरे तुझ्याकडे तर सगळं आहे, गाडी बंगला आहे, सगळं आहे आणि पण मुलंच नाही, काय उपयोग तुझा? बरोबर ना? हे शब्द प्रत्येक फॅमिलीच्या लाईफ मध्ये पण हे त्यांना माहित नाहीये आणि त्यामुळं एखादा जी बहीण आहे एखादा जी ही ताई जी आहे ती काय करते त्या ठिकाणी ती निराश होऊन जाते आणि तिचा चेहरा जो आहे तो चेहरा काय झाला निराश होऊन जातो, तो पूर्ण प्रमाणे ती आता दुःखी होऊन जाते आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी ही तिला जे नवरा जो ब्लेसिंग देत होता तर ब्लेसिंग तिच्यासाठी महत्वाचं नव्हतं. हालेलुया. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणतात माझ्या पप्पानी माझ्या डॅडीनी माझ्या नातेवाईकांनी माझ्यासाठी चांगल्या प्रकारची ब्लेसिंग ठेवलेली आहे पण ते तुमच्यासाठी योग्य नाहीये ती ब्लेसिंग. हालेलुया. कारण तुम्हाला जी ब्लेसिंग पाहिजे या ठिकाणी हन्ना तिचा जो नवरा आहे तो सदैव तिला 10 पटीने आणून देत होता, जे पाहिजे ते 10 पटीने. पण तरी ती खुश नव्हती, तरी ती आनंदी नव्हती, तरी ती ही आनंदामध्ये चालत नव्हती. कारण तिच्या अंतःकरण जे होतं ते कठीण झालं होतं, तिचं हृदय जे होतं ते तुटलेलं होतं. कारण तिला एक ब्लेसिंग पाहिजे होतं आणि ते म्हणजे संतान.
हालेलुया. ते तिला पाहिजे नव्हतं. तिला पैसा, धन, दौलत सगळं काही नको पाहिजे होतं. तिला फक्त एक गोष्ट हवी होती की मला माझा संतान मला पाहिजे, मला माझा मुलगा मला पाहिजे, कारण मला जे टोमणे देणारे आहेत ते मला बंद करायचे आहे. हालेलुया. आणि काही वर्षानुवर्ष या गोष्टी चालल्या, काही वर्षानुवर्ष. पण माझ्या प्रियांनो, काय घडण्यात आलं? बायबल सांगतं का हन्नाचा जो मिस्टर होते तो नेहमी दरवर्षी परमेश्वराला अर्पण देत होता. हालेलुया. नेहमी दरवर्षी तो परमेश्वराला म्हणत असत का परमेश्वरा, माझ्या ह्या पत्नीवर तू दया करशील का? मी दरवर्षी तुझ्याकडे येतो, मी दरवर्षी मी तिच्यासाठी बलिदान तुला अर्पण करतो, का दे तिला मूल, दे तिला मग. पण दरवर्षी ती ही निराश होत होती. हालेलुया. म्हणण्याचा उद्देश काय? अनेक लोक जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतात पण ती प्रार्थना ऐकण्यात येत नाहीये. पण ज्या वेळेस तुम्ही स्वतःहून प्रार्थना करता परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. दरवर्षी ते हन्नाचे जे मिस्टर होते दरवर्षी ते परमेश्वराकडे मागत होते पण उत्तर मिळत नव्हतं. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? कारण देव जो बाप या ठिकाणी सांगत आहे. आणि त्यानंतर तिची जाव जी आहे, तिच्या जावला मूलबाळ होतं, त्यामुळे तिला जाऊन ते चिडवत होते. कदाचित ते मूलबाळ सवत ती सवत जी होती ती जाऊन काय करत असत का त्या मुलाला म्हणत जा तिकडे जाऊन बघ, भेटून ये. आणि मग हटकून ते पाठवत आणि तिचं हृदय तुटत होतं परत. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? पुढे असं घडण्यात आलं का ज्या वेळेस ती त्या ठिकाणी मंदिरात गेले, बायबल सांगतं का हन्नाला दुप्पट वाटा देत असताना तिच्या हा प्रीती असेल. आणि का? कोणाची प्रीती होती? नवऱ्याची जास्त प्रीती होती. पण परमेश्वराने तिचं कोप तिचं जे गर्भ आहे तो बंद करून ठेवला. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, आज आपल्याकडे सगळं काही गोष्टी आहे पण देवानी आपल्याकडे बघणं सोडलं तर आपण काहीच उपयोगाचं नाही. हालेलुया. हे एक लक्षात ठेवा. कारण कोणी बघू का नाही बघू, कोणी आपल्याला सांभाळू का नाही सांभाळू, पण देव आपल्याला सांभाळला पाहिजे. देवाचं लक्ष आपल्यावर पाहिजे, देवाचं दृष्टी आपल्यावर ठरली पाहिजे. कारण बायबल स्पष्ट सांगतं, कारण ज्या वेळेस तिचं गर्भ बंद ठेवला होता परमेश्वराने. हालेलुया. आणि काय ठेवला जो परमेश्वराला माहिती होता ना बाकी व्यक्तीला माहित नव्हता. पण ती रडत होती, ती दुःख होत होती. पण हेच माहित नव्हतं की पुढे ब्लेसिंग मोठा येणार आहे आणि तोच शमूएल पूर्ण इस्रायल देशावर एक प्रॉफिट बनणार आहे. हालेलुया. एक भविष्यवक्ता बनणार आहे. पण ज्या वेळेस काही गोष्टी असा आहे की देव तुमच्या द्वारा उशिरा देतो तर हे लक्षात ठेवा, काहीतरी योजना प्रभूची मोठी आहे तुमच्यासाठी. हालेलुया. हा तुमच्या लाईफ मध्ये फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, हा तुमच्या लाईफ मध्ये ही काही गोष्टी तुम्ही फेस करत आहे, हे देवाची योजना आहे. पुढे तुमच्यासाठी मोठा दरवाजा खुलला जात आहे. हालेलुया. का? कारण परमेश्वराने ज्यावेळेस बायबल तुम्ही वाचण्यात आलं तर बायबल सांगतं का ज्यावेळेस पेत्राला हा बंदिशात टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणी देवदूत आला, त्या ठिकाणी त्याला आणि सोडण्यात आलं. का? त्याच्याकडे ताकद नव्हती का? परमेश्वराकडे ताकद नव्हती का? त्यांनी नसतं टाकलं. समजतं का? त्यांनी नसतं टाकलं, जेलमध्ये नसता गेला. एवढी त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं, कारण प्रत्येक भाऊ बहिणी घाबरत होते, कारण तो जो बोलत होता त्या गोष्टी घडत होत्या. पण परमेश्वराने केलं का नाही, तुला जावं लागेल. आणि ज्या बायबल सांगतो का तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी तो बंदिशाळामध्ये गेला आणि आरामशीर झोपून राहिला. देवदूत आला आणि देवदूताने त्याला उठवलं आणि उठून म्हटलं का चल. पहिला दरवाजा खुलला गेला, दुसरा खुलला गेला आणि तिसरा ऑटोमॅटिक उघडला गेला. तो मोठा दरवाजा जो आहे तो लाकडी दरवाजा त्याला खोलण्यासाठी आज आपल्या लाईफ मध्ये बी अशाच प्रकारचा दरवाजा बंद झालेला आहे. पण देव म्हणतो तो मोठा दरवाजा मी तुझ्यासाठी खोलण्यासाठी तयार आहे. हालेलुया. म्हणून त्यासाठी तुम्हाला संकटातून जावं लागेल, तुम्हाला परिस्थितीतून जावं लागेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी. आणि ही योजना कोणाची आहे? ना तुमची नाही, ही योजना परमेश्वराची. पण पुढे एक ब्लेसिंग तुमच्यासाठी ठेवलेली आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही अब्राहामाबद्दल तुम्ही ऐकण्यात आलं तर अब्राहाम जो होता असा व्यक्ती होता की तो पूर्णप्रमाणे परमेश्वरावर भिस्त ठेवणारा होता, परमेश्वरावर अवलंबून होता. बायबल सांगतं की त्यावेळेस त्यांनी आपल्या आई वडिलांना सोडून, आपल्या घरचं नातेवाईक सगळं सोडून त्यांनी कुठे गेला? वाळुंटामध्ये गेला.
हालेलुया. आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने सगळं काही गोष्टी परमेश्वराच्या खूप त्रास झाला, खूप प्रकारचा त्याला त्रास होऊन बी तरी शेवट त्याला काय कोणची ब्लेसिंग मिळाली माहिती? तो पिता बनला जगाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज त्याच्यासारखं ब्लेसिंग कोणाकडे नाही, आज त्याच्यासारखी आशीर्वाद त्याच्याकडे कोणाकडे नाहीये. तो आशीर्वाद तुम्हाला आणि मला, हे लक्षात ठेवा, तर तुम्ही आणि मी ही अब्राहमाच्या आशीर्वादासाठीही आतुर असेल तर देव म्हणतो त्याप्रमाणे तुला संकटातून जावं लागेल. समजतो मी का? सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणजे अब्राहम होता. प्रेज द लॉर्ड. सगळे मग राजे असो, कोणी असो, इस्रायल मध्ये कोणी असो, प्रत्येक व्यक्तीने फक्त एक व्यक्ती जो होता तो श्रीमंत होता, तो म्हणजे अब्राहम होता. आणि देवाने तुम्हाला आणि मला त्याची कृपा, त्या अब्राहमावरची जी कृपा होती तीच कृपा तुम्हाला दिलेली आहे. कसा? आणि तूही ब्लेस हो. पण हन्नाला कळलं नाही. हन्ना दुःखी राहिली, हन्ना निराशामध्ये राहिली, तिने अन्न सोडलं. हालेलुया. हेच प्रॉब्लेम लोकांमध्ये झालेले. लोकांना आता बस परिस्थिती नाही, मग आता मी अन्न सोडून टाकेन, मला नको, आता माझं जीवनच नको. नाही, हे तुला माहित नाहीये पुढे तुझ्यासाठी मोठा ब्लेसिंग आहे. समज. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आज म्हणतात नाही माझ्या जीवनात काहीच होत नाहीये, हो मी सगळं काय सोडून जाणार, बस आता काहीच नको. पण या लक्षात ठेवा, कारण तुम्हाला हेच माहित नाहीये का पुढं हन्नाला हा परमेश्वरानेही एक पुत्र दिला होता आणि त्याचं नाव तर शमूएल. त्याच्या द्वारा त्याला ब्लेसिंग येणार होतं. लक्षात ठेवा, एखादा बहीण म्हणते का आज मला मूलपाल नाहीये, किती वर्ष झालं, पण लक्षात ठेवा परमेश्वर तुला एक मूल देईल, त्यानंतर तुला इतकं कन्या आणि इतकं मुलं होतील ना, परमेश्वर तुला ब्लेस करत आहे. हालेलुया. कारण बायबल स्पष्ट सांगतं की या ठिकाणी काय म्हणतो की ती ज्यावेळेस दुःखी झाली, कष्टी झाली, तिचा चेहरा निराश झाला. हालेलुया. तिचा चेहरा निराश झाला, तिचा चेहरा काय म्हणतो उदास झाला तिचा चेहरा. प्रेज द लॉर्ड. म्हणतात काय तुझे 12 वाजले तुझ्या चेहऱ्यावर, पण लक्षात ठेवा कुठेतरी माझ्यासाठी ब्लेसिंग मोठी आहे. हालेलुया. आज तुमच्या खिशात पैसा नाहीये, डोंट वरी, प्रभू म्हणतो पुढे तुझ्यासाठी ब्लेसिंग मोठी ठेवलेली आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही या परिस्थितीमध्ये मी म्हणता प्रभू तुला धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी. समोर. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही परिस्थितीतून चालता, ज्यावेळेस तुम्ही दुःखातून चालता, ज्यावेळेस तुम्ही म्हणता का आज आमच्या जीवनामध्ये काहीच नाही, आज आमच्या घरामध्ये खाण्यासाठी काही नाही, पण परमेश्वर म्हणतो या सगळ्या परिस्थितीतून तू पार करशील ना, पुढे तुझ्यासाठी ब्लेसिंग येत आहे. हालेलुया. खूप सुंदर परमेश्वर या ठिकाणी सांगतो. पण काय नातेवाईक प्रत्येक लोक त्याला ब्लेसिंग करते, पण ती ब्लेसिंग तिच्यासाठी योग्य नव्हता. हालेलुया. प्रभूचे दास साधू सुंदर सिंग, त्याच्या वडिलांनी म्हटले का, त्याच्या काका, नाना, चाचा सगळ्यांनी म्हटले बेटा सब कुछ तुझे दे दूंगा, मेरा जो जमीन है वो मेरा खेत है, वो खेत भी मैं तुझे दे दूंगा, पगार पैसा दे दूंगा, धन जो दौलत है मेरे पास, सोना चांदी सब कुछ दे दूंगा, बस चल हमारे साथ और चल शादी करके तेरा घर बसा देंगे. साधु सुंदर सिंह ने एक बात उनके डैडी को और उनके सब चाचा चाची को सबको बोला कि मैं यीशु मसीह के पीछे जा रहा हूं, मुझे कुछ सोना चांदी नहीं चाहिए, मुझे चाहिए सिर्फ यीशु. हालेलुया. हालेलुया. सब कुछ देने चाहते थे, सब कुछ मिलेगा, जो चाहिए तुझे मिलेगा, हर प्रकार की 4 व्हीलर चाहिए मिल जाएगा, 2 व्हीलर मिल जाएगा, आराम मिल जाएगा, चल तू शादी कर ले, तेरा जो घर है वो बसा ले और चल यीशु को छोड़ दे और चल हमारे बीच में. हालेलुया. पर साधु सुंदर सिंह ने बोला नहीं, मैं यीशु मसीह को जानता हूं और यीशु के पीछे चलूंगा, मरूंगा तो यीशु में और जीऊंगा तो यीशु में. हालेलुया. आज पाहिलं तर प्रत्येक जगामध्ये साधू सुंदर सिंगचं नाव आहे का, कारण मोठा दरवाजा खोलला गेला त्यांच्यामुळे, आणि अनेक आज त्यांच्या नावाने आणि त्यांच्या द्वारा अनेक भविष्यवक्ता त्यांच्या द्वारा उभे राहिले. पंजाब का उभं राहिलं? साधू सुंदर सिंग मुळे.
हालेलुया. कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है आणि साधू सुंदर सिंगने ते केलं. हालेलुया. हालेलुया. तरी यावत म्हणलं असं ठीक आहे, मी तयार आहे लग्न करण्यासाठी, मी तयार आहे सोनं चांदी घेण्यासाठी, मी तयार आहे 4 व्हीलर घेण्यासाठी, प्रत्येक ब्लेसिंग घेण्यासाठी तयार आहे. हालेलुया. तर आज पंजाब मध्ये रिवायवल नसतं. समजते मी का? हालेलुया. कधी कधी असं होतं माझ्या प्रियांनो, कधी कधी छोट्याशा पगारामध्ये तुम्हाला काम करावं लागतं, कारण परमेश्वर मोठा ब्लेसिंग देणार आहे. पण काही लोक काय म्हणतात, मला हाय सॅलरी मध्ये जायचंय, पण परमेश्वर म्हणतो बाबा हाय सॅलरी तुला पुढे आहे, आता नाहीये, पण तू पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून तो परमेश्वर म्हणतो यामुळे तुला ब्लेसिंग मिळत नाही. समजते मी काय म्हणतो? हालेलुया. कधी कधी 2,500 काम करावं लागतं, कधी कधी 3,000 काम करावं लागतं, कधी कधी 10-15 हजारांनी काम करावं लागतं, कारण ह्यासाठी की पुढे ब्लेसिंग तुमच्यासाठी मोठे आहे. पण तुमची अपेक्षा वाढते, म्हणून तुमचे हे जे पगार आहे, जो सॅलरी आहे, ती अपेक्षा वाढते. पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे बघून बघता का प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण व्हावा, परमेश्वर म्हणतो मोठा दरवाजा खुलणार आहे तुझ्यासाठी. Somebody hallelujah. का एक भाऊ एक बहीण होती, ती मला म्हणजे पास्टर मला जॉब लागत नाही, परमेश्वराने मला सांगितलं की तिला सांग एका ठिकाणी एक छोटासा जॉब वर तू कंटिन्यू कर, परमेश्वर तुला तिथून उचलन आणि मोठ्या ठिकाणी घेऊन जाईल. तिने ऐकलं नाही. हालेलुया. आणि शेवटपर्यंत ती छोट्याशा कामामध्ये काम करू लागली. का? कारण देव तुम्हाला पहिला छोट्या म्हणून उचलून मोठ्यामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. पण आपण अपेक्षा काय आपली? छोटा नाही, डायरेक्ट मोठा हवाय. हालेलुया. समबडी हालेलुया. आपल्याला असं वाटतं का बाबा नाही आता बस झाला तर 2 व्हीलर नाही, आता डायरेक्ट मला 4 व्हीलर पाहिजे. नाही, पण परमेश्वर म्हणतो तुला 2 व्हीलर पहिले चालून बघ, त्यानंतर तुला ब्लेसिंग मी तुला मोठ्यावर देईल. हालेलुया. माझ्या जीवनात तेच गोष्टी घडल्या. मी पहिल्या सायकलीवर होतो, मग 2 व्हीलर आणि मग त्यानंतर 4 व्हीलर मध्ये आलो. का आलो? कारण परमेश्वराच्या इच्छाप्रमाणे तुम्ही चालले, त्याच्या मार्गाने चालले. बायबल सांगतं मार्ग सत्य जीवन येशू आहे. त्याच्याप्रमाणे चालण्यास, त्याच्या इच्छाप्रमाणे चालायला सुरुवात करा. पण हन्ना होती, ती दुःखी झाली, कष्टी झाली. नवरा प्रत्येक गोष्ट देत असेल, कदाचित तिला नेकलेस आणून देत असेल, कदाचित तिला हा सोनं आणून देत असेल, कदाचित तिला कपडे आणून देत, पण तिचं मन तरीही भरत नव्हतं. तिचं मन तरी दुःखी होतं, तरी तिचं मन जे कष्टी होतं, तिचं मन जे होतं ते पूर्णप्रमाणे तुटलं होतं. हालेलुया. कारण तिला जे पाहिजे नव्हतं ते कोणतं पाहिजे नव्हते की परमेश्वराकडून ब्लेसिंग पाहिजे होती, कारण त्या ब्लेसिंग शिवाय मी तृप्तच होणार नाही. समजतं? आज तुम्ही कमवत आहे आणि तुम्ही म्हणते का मी पुण्यात आलो आणि मी माझं स्वतःचं घर घेतलेलं आहे, पण ते परमेश्वर म्हणतो ते तुझ्या कमानी घेतलंय. परमेश्वराचं ब्लेसिंग तुझ्यामध्ये आली का? समजतं मी काय म्हणतो? ज्यावेळेस परमेश्वराची ब्लेसिंग येते, अंतःकरणामध्ये नवीन पीस निर्माण होतं. हालेलुया. कमी नाही पडणार परमेश्वर म्हणतो. आणि हन्ना तेच ओक करायला लागलं, तिच्या हृदय तुटला गेला, पुन्हा दुःखी झाली. आणि बायबल स्पष्ट सांगतं की ज्यावेळेस ती गेली आणि ती मंदिरात गेल्यानंतर बायबल सांगतं की त्या मंदिरामध्ये जाऊन तिने रडू लागली, मोठ्याने रडू लागली. हालेलुया. तुम्हाला नवरा येऊन तुमच्यासाठी ब्लेसिंग देऊ शकतो, पण प्रार्थना तुम्हालाच करायची. आशीर्वाद तुम्हालाच माहिती आहे, तुम्हालाच घ्यावा लागणार आहे आशीर्वाद. हन्नाने तेच केलं. जाऊन ती मंदिरात रडत बसली आणि म्हटले की परमेश्वरा असं काय पाप झालं, असं काय गुन्हा झाला का तू माझं गर्भ बंद करून ठेवला. तुला माहिती आहे माझ्या घरातले नातेवाईक, माझे सगळे फॅमिली मला येऊन चिड मारत आहे, चिडत आहे, मला बोलत आहे की तू अशीच आहे, तू तशीच आहे. मी दुःखी झाले, मी कष्टी झालेली, आता माझ्याकडे बघ. पण बायबल सांगतं समय आणि वेळ काळ हे परमेश्वराच्या हातात असतं. हालेलुया. कोणाच्या हातात असतं? परमेश्वराच्या हातात असतं. आज तुम्ही किती प्रयत्न केला, किती तुम्ही हातपाय मारले, किती म्हटले तर मी माझं ब्लेसिंग घेणार म्हणजे घेणार, परमेश्वराने ते लिहून ठेवलेलं तुमच्या लाईफ मध्ये. तेव्हा पाहिजे तेव्हाच परमेश्वर देईल. त्याच्या अगोदर तुम्हाला ब्लेसिंग नाही घेणार. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आणि बायबल स्पष्ट सांगतो की ज्यावेळेस ती त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी ती प्रार्थना करू लागली. आणि तिची प्रार्थना कशी? फक्त होठ हलत होते, आवाज अजिबात तिच्या मुखातून येत नव्हता. आज आपल्या लाईफ मध्ये आपण काय करतो? माझा कोणीतरी प्रार्थना ऐकावा. समजतं ना? कोईतरी मेरे प्रार्थना सुनना चाहिए, कोईतरी प्रार्थना कर रहा है. बाइबल बताती है कि बाइबल सांगतं की ज्यावेळेस तू जे काही जास्त बडबड करतो म्हणून तुझा देव ऐकन असं नाही. तू ज्यावेळेस प्रार्थना करतो तुझ्या स्वर्गीय पिताला कळली पाहिजे ती प्रार्थना काय, लोकांना कळू नको. बायबल सांगतं मत्ती शुभ वर्तमान मध्ये म्हणतो की चौड्यावर उभा राहून ते म्हणतो की प्रार्थना करत आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही, मला तुम्हाला प्रार्थना करायची ते देवाला दाखवण्यासाठी. हन्ना तेच केलं. हन्ना काय म्हटली? हन्नाने परमेश्वरासाठी रडून प्रार्थना केली. एकही शब्द बाहेर आले नाही. आणि लोक ज्यावेळेस त्या ठिकाणी एली नावाचा याजक होता तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर हन्ना हा रडत आहे. तिच्या हा होठ फक्त हलत आहे आणि ती प्रार्थना करत आहे हे त्याला समजलं नाही. याजक असून त्याला समजलं नाही. समजतं नाही का? पास्टर असून त्यांना समजत नाहीये की ही प्रार्थना करत आहे का नाही करत आहे. समजतं नाही का? एखाद्याच्या व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा आहे तर पास्टरला समजलं पाहिजे की त्याच्या दुष्ट आत्मा आहे. एखाद्यावर पवित्र आत्मा उतरलाय तर त्यालाही तो म्हणता दुष्ट आत्मा आहे. समजतं नाही का? एलीच्या लाईफ मध्ये तेच घडलं. एलीला वाटलं अरे सकाळी सकाळी येऊन दारू का पिली. कोणचा आत्मा चालवते तुम्हाला? समझता? कौन-सा आत्मा चला रहा है आपको? वो बैठ के प्रार्थना कर रही है और मन से प्रार्थना कर रही है, सिर्फ होठ जो है वो हिल रहा है और वो बोल रहा है यार ये सुबह सुबह आके पी क्या? मग तुला कोणचा आत्मा चालवते? इस्रायलाचा आत्मा चालवते का पवित्र आत्मा चालवते का देवाचा आत्मा चालवते का स्वतःच्या आत्म्याने बोलत आहे? आज असे प्रत्येक पालक वर्ग आहे का ज्यांना असं थोडंसं हल्लं का असं वाटतं का यांच्यात दुष्ट आत्मा आहे. नाही, पण तो दुष्ट आत्मा आहे का पवित्र आत्मा आहे हे ओळखण्याचा दान तुम्ही परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. समज में? हालेलुया. एखादा व्यक्ती लोळाला लागला तर त्याला त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे का शैतानाचा आत्मा आहे का कोणचा आजार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ते फक्त प्रभू येशूला कळत होतं. आणि या ठिकाणी हन्नाचं तेच लाईफ घडलं गेलं. ज्या वेळेस एली नावाचा देवाचा दास होता त्याने पाहिलं आणि म्हटले का सकाळी येऊन हिने द्राक्षरस पिली. हालेलुया. आणि काय घडण्यात आलं त्या ज्या वेळेस तो बोलू लागला तिला म्हणजे पहा एक तर घराचा त्रास झाला आता पालकाचा बी त्रास सुरू झाला. समजतं का नाही? पायातही येऊन बोलायला लागला काय अशी का तुम्ही अशी प्रार्थना करते का? असं नसताना तुमच्यावर तुम्हाला हेच करावं लागेल, तुम्हाला उपवासच करावा लागेल आणि तुम्हाला हे द्यावंच लागेल, तुम्हाला दान द्यावंच लागेल, तुम्हाला या गोष्टी करा. अरे पण बायबल सांगतं की तू तिच्यात वळख, तिच्या लाईफ मध्ये वळख ती काय बोलत आहे. हालेलुया. प्रभूचा आत्मा तो हो सौम्यताचा, लीनताचा, नम्रताचा आत्मा आहे. तो धिंगार धांगार करणारा आत्मा नाहीये. यशायाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट सांगितलेले. हालेलुया. पण ज्यावेळेस हन्ना प्रार्थना करत होती ही दुःखी कष्टी त्रासामध्ये होती आणि तिच्या मनात एकच गोष्ट होतं की परमेश्वरा आता माझं गर्भ ओपन करणार, माझं गर्भ बंद केले त्याला ओपन करणार, कारण ह्या पृथ्वीवर या भूतलावर कोणाची हिंमत नाहीये माझं गर्भ ओपन करण्याची. आता तुलाच गरज आहे. आणि ती रडून आणि दुःखी होऊन प्रार्थना करत होती आणि म्हणत होती का प्लीज माझ्यावर दया कर, माझ्यावर अनुग्रह कर. हालेलुया. पण तिथं एक पास्टर आला आणि त्या पास्टरचं नाव होते एली. तो येऊन त्या ठिकाणी म्हटला का तू दारू पिली का, तू हे केली का. अजून दुःखी झाली आणि मग त्यानंतर बायबल सांगते की ती वरून म्हटली का देवाचा दासा मी सकाळी सकाळी दारू नाही पिली, मी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना करत आहे.
मग कोणचा आत्मा तुम्ही ओळखत आहात? बायबल सांगतं अंतःकरण पारखणारा देव आहे. आणि जो देव तुमच्यामध्ये आहे, तर तुम्हाला समजलं पाहिजे की ही दुःखी झालेली, कष्टी झालेली, हिला प्रार्थनाची गरज आहे. ही येऊन ह्या सकाळी सकाळी येऊन इथं बसत नाहीये. तिला काही काम नाही, काम धंदा नाहीये का? हालेलुया. पण ती आली एकासाठी, कारण ती कष्टी दुःखी झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल पुढे सांगतो का ती चिंता आणि परिस्थितीमध्ये राहिली. पण पुढे असं झालं की एलियाच्या वसाला आणि एलिया म्हटला का तू का असे करत आहे, तू सकाळी सकाळी घेऊन का आली? पण ज्यावर ती म्हटली का देवाचा तास आला, तर मी घेऊन मी आले, मी परमेश्वराकर मनापासून प्रार्थना करत आहे, मी दुःखी आहे, मी कशी आहे, पण मी आज परमेश्वराकडे मागत. आणि त्याच एलियाला हा परमेश्वराच्या आत्म्याने सांगितलं का पुढच्या वर्षी तुला मूल होईल आणि त्याचं नाव शमूएल ठेव. हालेलुया. somebody हालेलुया. मग कोणता आत्मा पहिला चालवला? सेकंड बरोबर चालवला की बाबा तुला मूल होईल आणि त्याचं नाव शमूएल ठेव. मग पहिला आत्मा कोणचा होता? पहिला सैतानाचा होता आणि तुझा स्वतःचा आत्म्याने तू बोलत होता. हालेलुया. कोणाची पारख करायची असेल तर पवित्र आत्म्याला म्हणा का प्रभू मला पारख करण्यासाठी दान दे, वरदान दे. तेव्हा समजतं एखाद्या व्यक्तीमध्ये देव आत्मा आहे का सैतानी आत्मा आहे. हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे आणि हे दान फक्त प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. आणि बायबल पुढे सांगतो का ती त्यावरती ते सुखी होऊन म्हटले की इस्रायलाच्या देवाकडे मी जे मागितले ते त्यास तुला हा देव देईल. एलिया म्हटला की जे तू देवाकडे मागितलं, कोणी मागितलं? हन्नानी कोणाकडे मागितलं? पण नवरा प्रत्येक गोष्ट आणून देत होता, पण तिला एक गोष्टीची गरज होती, ती म्हणजे मूल, आणि तिने देवाकडे मागितलं. तुमच्या कसलेही प्रॉब्लेम असेल त्या फक्त देवाकडे मागा, फक्त देवाकडे मागा. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे माझ्या प्रिय भाऊ बहिणींना, तुमच्या आणि माझ्यामध्ये आपण मागत नाही देवाकडे, आपण वेळ देत नाही देवाला, आपण कधी गुडघे टेकवत नाही, आपण कधीही नतमस्तक होत नाही, आपण कधीही झोपून प्रार्थना करत नाही, काहीच करत नाही. आपली फक्त प्रार्थना 5 आणि 10 मिनिटाची, आणि त्यानंतर परमेश्वर म्हणतो मी त्याला उत्तर देऊ शकत नाही. हालेलुया. आणि अशी प्रार्थना केली पाहिजे की लोकांनी ऐकावा म्हणून नाही, तर देवाने माझी प्रार्थना ऐकावा, या अशी प्रार्थना आपल्याला करायची. समझ में आया कुछ? खुदा ने हमें प्रार्थना सुननी चाहिए, कोई मनुष्य ने नहीं सुनना चाहिए. हालेलुया. पासर आता आम्ही प्रार्थना केली आणि बघा ना प्रार्थना आमची ऐकली, भाऊ कोणी ऐकली? शेजाऱ्याने ऐकली का, नातेवाईकाने ऐकली का, नवऱ्याने ऐकली का, भावाने ऐकली? हालेलुया. एखाद्या व्यक्तीला फोन आला, म्हटलं हा काय, नाही सिस्टर प्रार्थना करत आहे. तुम्हाला कसं काय कळलं? आवाज येतो ना प्रार्थनाचा. समजतं का मी काय? प्रभू म्हणून तो म्हणतो टंग्स मध्ये प्रार्थना करा, कोणाला समजणार नाही देवाची प्रार्थना आहे. हालेलुया. टंग्स मध्ये प्रार्थना, मी कंटिन्यू टंग्स मध्ये प्रार्थना करत असतो. नकोच परत मराठी प्रार्थनाच नको करायला, ना हिंदी प्रार्थना नको, ना इंग्लिश प्रार्थना, फक्त टंग्स मध्ये. परमेश्वरा तुला माहिती कोणची प्रार्थना करे, तू ऐक. समरी. हालेलुया. चौऱ्यावर उभा राहून मला त्या गोष्टी करायची नाही का लोकांनी बघावं म्हणून, मला देवाने ऐकावा. आणि हन्नाने तेच केलं. हन्नाची प्रार्थना ऐकण्यात आली, हन्नाची प्रार्थना ऐकण्यात आली. आणि तिला असं म्हणतात का तिची प्रार्थना ऐकण्यात आली. ती म्हटले हे आपल्या दासीवर आपले कृपादृष्टी व्हावे म्हणून त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले, व त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. हालेलुया. उदास राहिला नाही. सोडू नका, जेवण पोटभर करा आणि प्रभूवर प्रार्थना करा. नाही मला आता मिळतच नाही, तिने मला त्रास दिला, मला याने त्रास दिला, मग त्याच्यामुळे तू जेवण सोडायचं का? मजबूत खा आणि परमेश्वराला म्हणा प्रभू तुला धन्यवाद, कारण माझा चेहरा उदास नाहीये, टवटवीत राहणार. हालेलुया. बायबल सांगतं दाविदाचा पुत्र मरण पावला का, त्या पापाच्या द्वारा होता, तोही उदास झालता, अन्न सोडून दिलं सगळं. त्याला वाटलं यहोवा परमेश्वर माझ्या मुलाला वाचवलं, नाही वाचवलं, कारण ते पापाचं मूल होतं. हालेलुया. बायबल सांगतं का मग ज्यावेळेस दावीद
योहानेच म्हटलं चला आता बस झालं, उठला आणि दोन हात पाय धुवून सगळं काही नीटनेटकं होऊन तो राजा बनला आणि म्हटलं चला जेवण आणा, आणि जेवण करून त्यांनी पुन्हा राजपदावर उभे राहिले. देव हेच सांगत आहे, उठा, निराशा सोडा, चेहरा उदास करणं सोडा. योहान त्याचा 14वा अध्याय, योहान त्याचा 14वा अध्याय, जॉन 14 वर्स 1. योहान त्याचा 14वा अध्याय पहिलं वचन काय सांगतं पहा या ठिकाणी. हे इस्रायलाच्या परमेश्वरा. योहान 14 अध्याय पहिलं वचन. तुमचे अंतःकरण तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा. हा, कोणावर विश्वास ठेवा? देवावर विश्वास ठेवा. आणि माझ्यावरही विश्वास. हा, येशू म्हणतो का माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि अस्वस्थ राहू नका, चिंता करत बसू नका, तुमचा चेहरा उद्ध्वस्त राहू नको देऊ, कारण प्रत्येक गोष्ट देव म्हणतो का सोडा त्या गोष्टी आणि देवावर अवलंबून राहा. हालेलुया. तो काळजी घेईन, तो तुझ्या फायनान्सची काळजी घेईन, तो तुझ्या घराची काळजी घेईन, तो तुझ्या मुलाबाळाची काळजी घेईन, तो तुझ्या पत्नीची काळजी घेईन. प्रत्येक गोष्टीची काळजी घेणारा येशू आहे. तो सर्व गोष्टीबद्दल देवावर मागणी करतो, तुझे सर्व चिंता त्याच्यावर टाक, म्हणजे तो तुझी प्रार्थना ऐकेल. ओके, फिलिपन 4:6 बघा. फिलिपन 4:6. फिलिपन 4:6. कशाविषयी चिंता. हा, कशाविषयी चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कोणाला कळवायची? देवाला. आणि हन्ना काय केलं? हन्नाने तेच केलं का देवाला मागणी कळवली. आता तुझ्याशिवाय मला कोणी पर्याय नाही. हालेलुया. हे साधू सुंदर सिंगला माहिती होतं. साधू सुंदर म्हटलं का मी काहीच नाही काय, मला जे पाहिजे ते म्हणजे मौल्यवान, पैशाहून बी सोना चांदीहूनही मला मौल्यवान व्यक्ती मिळाला, त्याचं नाव येशू. दगडमार झाला, त्याला वेळी टाकण्यात आलं, त्याला सापाने चावण्यात आलं, त्याला काय ठिकाणी भरपूर परिस्थिती झाली, पण तरीही तो परमेश्वरावर राहिला. त्याच्या पाठीमध्ये तलवार खोचण्यात आली, प्रत्येक गोष्ट झाली, पण देवा संती उभा राहिला. हालेलुया. ज्यावेळेस एक दिवशी त्याला ताप आला, आणि ताप आल्यानंतर एका बिलीवर बहिणीच्या घरी गेला आणि म्हटलं का प्लीज मला ना खूप ताप आलेला आहे, आज रात्र मला तुझ्या घरात घालून दे. आणि बाहेर पाहिलं तर बाहेर खूप जोरात पाऊस आहे. त्या बिलीवर बहिणीने काय केलं, नाही बाबा म्हणे तुम्ही बाहेरच राहा, आमच्या घरात काही जागा नाहीये. म्हणे तुम्हाला देवतो बाप येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवल. तो मनात म्हटला, अगं जो येशू जो म्हणती तू तो माझ्याच मध्ये आहे, माझ्यामध्ये येतो येशू. मी केव्हा येशूलाच घेऊन चालत आहे, आणि तू म्हणतो येशू मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन का येशू तुला वाचवून, येशू तुला सगळ्या तापातून मोकळ करेल. मला गरज नाही आता आरोग्याची, मला तुझ्या घराची गरज आहे का येऊन मला तुझ्या घरामध्ये फक्त विश्राम करायचा आहे सकाळपर्यंत. हालेलुया. एखादा देवाचा दास तुमच्या घरात आला तर घरात आल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीला तुमची प्रार्थनाची गरज नाहीये. तुमच्या घरामध्ये 2 किंवा तास, 1 तास किंवा 2 तास किंवा रात्र तुम्हाला काढायची तुमच्या घरामध्ये. हालेलुया. आणि साधू सुंदर सिंग म्हटले, बाळा माझ्यामध्येच येशू आहे, आणि तू काय माझ्यासाठी प्रार्थना करते. हालेलुया. समजलं? तू काय माझ्यासाठी, मला फक्त विश्रांती पाहिजे सकाळपर्यंत. मला बाहेर पाऊस आहे आणि मी खूप तापानेही फनफन करत आहे, प्लीज मला थोडा वेळ झोप नाही. ज्याने काय केलं साधू सुंदर सिंगने माहितीये, एक कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला पकडून त्या झाडाखाली झोपला. तोही थरथर कापत होता. चल म्हणे आपण दोघे जण जाऊ आणि त्या ठिकाणी घेऊन त्या कुत्र्याला आणि साधू सुंदर सिंग एका झाडाखाली जाऊन झोपले. हालेलुया. पण आज ती बहीण ब्लेसिंग नसती मिळाली, तिला मिळाली नाही का? कारण येशू तुझ्या घरात येत होता, तू येशूला हाकलवला. प्रेज द लॉर्ड.
लक्षात ठेवा, तुम्ही म्हणता नाही माझ्या घरात कोणीच नाही यायला पाहिजे, सांगतोय की त्याचा पायगुण कसा असतो. अहो पण देवाचा दास किंवा देवाचे लोक जेव्हा तुमच्या घरात येतात ना, लक्षात ठेवा त्यांना तुमच्या प्रार्थनेची गरज नाहीये. त्यांना तुम्हाला फक्त 2 घास खाऊन आराम देण्याची गरज आहे. आणि देव म्हणतो मी तुला विसावा देईन. तू देवाला विसावा नाही दिला तो देव तुला विसावा नाही देणार. समजतं मी काय म्हणतो? आणि हन्ना हेच करत होती. हन्नाने काय केलं? बायबल सांगतं की त्यानंतर तिला हा मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी हे काय ठेवलं माहितीये का? शमूएल नाव ठेवलं. शमूएल नाव ठेवल्यानंतर पवित्र शास्त्र पुढे सांगतं काय माहिती का माझ्या प्रियांनो, तर ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बायबल वाचण्यात आलं तर त्याचा पहिले शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि त्याचा नंतर ते जे बायबल सांगतं की 21 वचन पहा काय म्हणतं. 21 शमूएल मुलगा झाल्याच्या नंतर ब्लेसिंग अजून कशी मिळाली तिला पहा. आणि परमेश्वराने हन्नावर अनुग्रह केला. आणि परमेश्वराने हन्नावर अनुग्रह केला. काय केला? अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा ज्यावेळेस अनुग्रह तुमच्यावर येतो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला हा शून्य लागते. तुमचा फायनान्स, तुमचा प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस देवाचा अनुग्रह तुमच्यावर येईल. सेकंड काय म्हणतो? व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. ती एका पुत्रासाठी झटत होती, परमेश्वराने दिलं कारण तो समय देवाचा होता. त्यानंतर परमेश्वराने तिला 3 पुत्र आणि 2 कन्या दिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे त्रासात चाललेले तुमच्या बहिणी, तुमच्या नातेवाईकांना, का तुमच्या आज जो कोणी नातेवाईक असेल, हा बाबा वर्ष झाले, 10 वर्ष झाले अजून मूलबाळ नाही, प्रभू म्हणतो हन्नासारखा विश्वास ते ऑटोमॅटिक पूर्ण घरी निघते आणि तुझं गर्भ ओपन नाही आणि परमेश्वर काम करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, परमेश्वर हेच सांगत आहे आज. देवाचा आत्मा हे सांगत आहे तर तुम्ही निराश राहू नका. चेहरा उदास करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणण्या चिंता रे गती शरीर. अनेक गोष्टी चिंता करत बसते. नीतिसूत्रामध्ये म्हणतात चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी कमी करू नका, परमेश्वरावर सोपवून द्या. हालेलुया. येशू प्रभू तुमच्या सोबत आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा तुम्हाला. आज प्रभू म्हणतो का तुम्हाला प्रार्थनाची गरज आहे. हालेलुया. वैयक्तिक प्रार्थनामध्ये बसा आणि तुमचा आवाज तुमच्या आई वडिलांना, नातेवाईकांना नहीं गेला पाहिजे, देवाला गेला पाहिजे. हालेलुया. किसको जाना चाहिए? परमेश्वर को समझना चाहिए कि प्रभु हम प्रार्थना कर रहे हो. हालेलुया. नाही तर प्रार्थना करायची आणि मग बाकीचे शेजारी म्हणते प्रार्थना चालू हो त्यांच्या घरामध्ये, त्यामुळे तर आम्ही जाऊ नाही शकत. पण परमेश्वर म्हणतो हेच तर चुकीचं आहे. परमेश्वर म्हणतो का तुम्हाला आणि मला आत्मिक प्रार्थना करायची. कोणाला कळली नाही पाहिजे तुमची प्रार्थना चालू आहे काय. हालेलुया. कधी पास्टर क्रिस बद्दल तुम्ही ऐकलं का? कधी त्यांची प्रार्थना कधी ऐकली का? अशी येत अशी त्यांची प्रार्थना गुप्त प्रार्थना असते. किती तास असते काय माहित नाही, कोणालाच नाही. त्यांच्या असिस्टंटला बी माहित नाहीये का त्यांची प्रार्थना किती तास असते. आज भी साधू सुंदर सिंग स्वर्गामध्ये 4 तास प्रार्थना करत आहे. जसं पृथ्वीवर 4 तास करत आहे तसं स्वर्गात 4 तास करत आहे. आज आपल्याला त्याचप्रमाणे आपण 4 तास नाही पण कमीत कमी 1 तास तर परमेश्वराला प्रार्थना करा. आणि अशी प्रार्थना करा का तुमचे फोन, तुमचे सगळं काही बंद करून त्या परमेश्वराला वेळ द्या. आज तुम्हाला वेळ द्यायची आहे तो तुम्हाला वेळ देईल. हन्नाला वेळ नव्हती दिली. समजलं मी का? हन्ना वेळ नव्हती देत प्रार्थनाला. हन्ना फक्त याचं ऐकलं का दुःखी होऊन एका कोपऱ्याला पडत होती, रडत होती. नवरा येऊन म्हणत हे घे आपण मी तुझं खूप प्रेम आहे. आज पण मेन काय होतं, तू दुःखी होऊन एका कोपऱ्याला बसू नको, प्रार्थना कर. हालेलुया. काय कर? प्रार्थना कर. आणि त्यानंतर तिला समजलं आता मला मंदिरात जाऊन प्रार्थना करायची. आपणही त्याचप्रमाणे कोणी तुम्हाला चिडलं किंवा कोणी तुम्हाला वाईट बोलत असेल तर रागून एका कोपऱ्यात बसू नका, निघून जाऊ नका, जेवण सोडू नका. हालेलुया. जेवण सोडायचं नाही, प्रार्थना करायची. गुडघ्यावर यायचा परमेश्वराला म्हणायचं देवा या सगळ्या गोष्टीला तुला धन्यवाद. आणि पहा तुमची प्रार्थना देव बाप ऐकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या प्रार्थना करू, आपल्या पायावर उभं राहू.
Thank you, Jesus. Sondo robo shakara narata. आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो। धन्यवाद। जय मसीह की।